पुणे येथील शेकडो नागरिक दुबईमध्ये अडकल्याची माहिती समोर आली असून इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती निर्माण झाली आहे। अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या युनायटेड अरब एमिरेट्ससह अनेक देशांवर हल्ल्याचं वृत्त आहे। दुबईतील पाम जुमेराह परिसरात क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती समोर आली असून अनेक इमारतींचं नुकसान झालंय। खबरदारीचा उपाय म्हणून जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारत रिकामी करण्यात आली आहे। दरम्यान पुण्यातील कुटुंबियांनी आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला असून काही जण सुरक्षित असल्याचं समजतंय, मात्र भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण कायम आहे। प्रशासनाकडे अद्याप निश्चित आकडा नसल्याने चिंतेत भर पडली आहे। हवाई वाहतूक सुरळीत कधी होणार याची आता भारतीयांना अपेक्षा आहे। आपले 84 मुलं तिथं अडकलेले आहेत, जे आपल्या ग्लोबल इमर्शन प्रोग्रामसाठी गेले होते आणि आता ते सुखरूप आहेत। काही काळजी करायचं कारण नाही, कारण मुलांशी आमचं बोलणं होतं आहे, त्यांच्या पॅरेंट्सशी बोलणं होतं आहे। इथं जे आमचे फॅकल्टी मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे। सर्वजण संपर्कामध्ये आहेत। किती जे आहे मेल फिमेल स्टुडंट्स आहे आणि कशा प्रकारचे अधिकारी कॉन्टॅक्ट जे आहे चालू? आता 42 बॉईज आणि 42 गर्ल्स आहेत आणि त्यांच्याशी वारंवार आमचं बोलणं चालू आहे, संभाषण आहे। जे भारत सरकारकडे कशा प्रकारचं बोलणं चालू आहे आणि त्यांना परत आणण्याचं कशा प्रकारे प्रोसेस चालू आहे? मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं आहे, निवेदन पोहोचलं आहे। त्याचप्रमाणे मुरलीधरन मोहोळ सरांशी पण बोलणं झालं आहे, त्यांच्याकडे निवेदन पोहोचलं आहे। त्याशिवाय इंडियन एम्बसीमध्येही दुबईच्या ऑफिसमध्ये बोलणं झालं आहे आणि सर्व पूर्ण प्रयत्न चालू आहेत। आमचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर तरिता शंकर मॅडम आणि व्हाईस चान्सलर अनघा जोशी मॅम यांच्यातून सर्व बोलणं चालू आहेत। तर कशा प्रकारचं आव्हान पाहिजे? आव्हान हेच राहील, विनंती राहील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना की कृपया तुम्ही पॅनिक होऊ नका, कारण आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत। मुलं सुखरूप आहेत आणि पूर्ण आम्ही प्रयत्न करतोय की आपली मुलं सुखरूपपणे भारतात लवकरात लवकर परत यावीत।